पुण्यातल्या तरुणीची बंगळुरूमध्ये नवऱ्याकडूनच हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून पळालेल्या राकेश खेडेकरला अटक. हत्येचं कारण मात्र अस्पष्ट. दिशा सालियान प्रकरणात नवा ट्विस्ट. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दिशा आर्थिक विवंचनेत होती. त्या तणावातून आत्महत्या केल्याचा पालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दावा. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलासा. मद्रास हायकोर्टाकडून अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर. कोल्हापूर कोर्टात प्रशांत कोरटकरवर हल्ला. सुनावणीनंतर कोठडीकडे नेताना वकिलाकडून हल्ला. कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी सुदर्शन गुलेनं सांगितला देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम. देशमुख यांना लोखंडी रॉड, क्लच वायर आणि गॅसच्या पाईपनं मारहाण केल्याची कबुली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचं भिस्त घोंगडं. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच जाणार असल्याची माहिती. तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार. संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. एजंटकडून अर्जदाराकडे लाखो रुपयांची मागणी. पैसे मागतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी. सोनं 1500 रुपयांनी तर चांदी 1000 रुपयांनी महागलं. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणाऱ्यांचा हिरमोड. पुण्यामध्ये माणुसकीचं अनोखं दर्शन. हिंदू माणसांच्या अंत्यविधीसाठी धावले मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव. उद्धव ठाकरेंनीही घेतली दखल. आदमापूर येथील बाळूमामा भंडारा यात्रा संपन्न. 7 ते 8 टन भंडाऱ्याची उधळ. लाखो भाविकांच्या उपस्थितीत भंडारा उत्सवाची पालखी सोहळ्यानं सांगता.